शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं संपूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा पमादेन सम्पादेतव्यम् अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा चला थोडं आता सर्व आपले रेल्वे कर्मचारी कमिटीचे सर्व बांधवांना विनंती आहे आपण थोडं खाली हे करा हे करतो यानंतर सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून आणि त्रिसरणासह पंचशील एकमेकांना प्रदान करून आपण या ठिकाणी केलेली आहे. मी यानंतर आजच्या या उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि भिक्खू संघाचं आपण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांचं स्वागत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी कांचन भैया ठाकूर, बाळू अण्णा गायकवाड आणि या रेल्वे बांधवांना विनंती आहे की आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. रेल्वे कर्मचारी बांधव पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या समितीच्या वतीनं स्वागत करत आहेत. सेवा आणि त्यागाचं प्रतीक असलेला भिक्खू संघाला नमन या ठिकाणी ते होत आहेत. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्रवीणजी गांगुर्डे नाशिक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचं स्वागत कांचनभाई ठाकूर यांनी करावं अशी त्यांना विनंती. प्राध्यापक प्रवीण गांगुर्डे नाशिक, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागताला सत्काराला साथ द्यायची आहे सर्वांना विनंती. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर रोहित पिसाळ गोल्डमॅन मुंबई यांचं स्वागत करण्यासाठी मी बाळू अण्णा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रोहित पिसाळ यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या समितीच्या वतीनं हे त्यांचं स्नेहपूर्वक स्वागत. आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार.
आजच्या कार्यक्रमाचे उच्चपदस्थ रेल्वे विभागातील अधिकारी माननीय सुधाकरजी मलदोडे साहेब ADN पूर्णा यांचं स्वागत कांचन ठाकूर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर माननीय सुबोध कुमार SSC पिवे यांचं स्वागत बाळूअण्णा गायकवाड यांनी करावं अशी त्यांना विनंती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय उदयनाथ सिंह SSC वर्क्स पूर्णा यांचं स्वागत आनंद खरे यांनी करावं अशी त्यांना विनंती. त्यानंतर माननीय डॉक्टर कपिलजी करवंदे ADMO रेल्वे हॉस्पिटल पूर्णा यांचं स्वागत किरण मोरे यांनी करावं अशी त्यांना विनंती. रेल्वेचे सर्व रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी यांचं हे स्नेहपूर्वक स्वागत रेल्वे विभागाच्या समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच माननीय सचिन वाघमारे SSC CNW पूर्णा यांचं स्वागत संघरत्न सावंत यांनी करावं अशी त्यांना विनंती. माननीय सचिन वाघमारे SSC CNW पूर्णा संघरत्न सावंत स्नेहपूर्वक त्यांचं स्वागत करत आहेत. सर्वांना या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय चक्रवर्ती वाघमारे यांचंही स्वागत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. मी कांचनबाई ठाकूर यांना विनंती करेल व बाळूअण्णा गायकवाड यांना विनंती करेल की त्यांनी चक्रवर्ती दादा वाघमारे सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे या ठिकाणी कार्याध्यक्ष आहेत त्यांचा स्नेहपूर्वक या ठिकाणी सत्कार स्वागत आपण करत आहोत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ते म्हणजे राष्ट्रीय प्रबोधनकार आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्धजी वनकर यांचंही स्वागत या निमित्ताने आपण या प्रबोधन मंचावरती करत आहोत. मी अनिरुद्ध दादांना विनंती करेल की आपण समोर यायचं आहे आणि रेल्वे कर्मचारी बांधवांच्या वतीनं करण्यात येणाऱ्या या स्वागताचा सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अनिरुद्ध दादा वनकर MA सोशिओलॉजी MA ड्रामॅटिक्स आणि लोककलेमध्ये PhD त्यांनी संपादित केलेली आहे आणि तरी प्रबोधनाचा वारसा ते चालवत आहेत. ते या पूर्णेला लाभलेले आहेत हे आपलं भाग्य आणि त्यांचाही हृदयपूर्वक स्वागत सत्कार आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करत आहोत. सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम भैया खंदारे यांचंही स्वागत या रेल्वे कर्मचारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. भैयांना विनंती की जर ते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी स्वागताचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. त्यानंतर या प्रबोधन मंचावरती विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचं पूजनीय भिक्खू संघाचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. यानंतर एक मिनिट या सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे उपाध्यक्ष माननीय राजकुमार सूर्यवंशी यांचं स्वागत रेल्वे कर्मचारी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी प्रबोधन मंचावरती होत आहे. मी राजकुमार भैयांना विनंती करेल की स्वागताचा सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे उपाध्यक्ष यांचं स्वागत. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक आदरणीय देवरादादा खंदारे यांनी सुद्धा प्रबोधन मंचावरती येऊन स्वागताचा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सोबतच माजी नगरसेवक अनिलदादा खरगे यांनाही विनंती करेल की त्यांनी कर्मचारी बांधवांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. आपणही प्रबोधन मंचावरती येऊन या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अनेक जण या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला वेळ आणि परिश्रम दिलेला आहे, अनेकांनी आर्थिक सहकार्य करून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मदत केलेली आहे, त्या सर्वांचे आभार. बाळूअण्णा गायकवाड यांना विनंती की त्यांनी देवराव दादा खंदारे यांचं स्वागत करायचं आहे.
त्यानंतर अनिलदादा खरगे कराटे यांचं स्वागत कांचनभाई ठाकूर यांनी या प्रबोधन मंचावरती करावं अशी त्यांना विनंती. आयुष्यमान गौतम भोळे आले. आयुष्यमान गौतम भोळे यांनाही विनंती की प्रबोधन मंचावरती आपलं स्वागत कर्मचारी बांधवांच्या वतीनं होत आहे. आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बाळूअण्णा गायकवाड यांना विनंती करेल की त्यांनी गौतम भोळे यांचं स्वागत करायचं आहे. सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाची सर्व कार्यकारिणी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 134वा जयंतीचा सोहळा अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये संपन्न केला. आमच्या या कमिटीचे सक्रिय सदस्य सचिन कांबळे आणि सुमित कुलदीपके हे अनिरुद्धजी बनकर यांचं पुष्पहार घालून स्वागत करू इच्छितात. मी दादांना विनंती करतो, अनिरुद्ध दादा आपण या तरुण मित्रांचा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. चला. आयुष्यमान सचिन कांबळे आणि कुलदीपके यांच्या हस्ते वादळवारा फेम अनिरुद्धजी बनकर यांचं पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. तसेच आमचे सुरेशदादा जोंधळे यांनाही विनंती. तसेच प्रकाशदादा तिवारी दोनच मिनटं थोडं लवकर या दादा. सुरेश अण्णा जोंधळे या पूर्णेतील गायन क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि क्रिकेट क्षेत्रामधील आमचे प्रकाशदादा तिवारी हे सुद्धा वादळवारा फेम यांचं पुष्पहार घालून स्वागत करत आहेत. स्वागताचा हा औपचारिक कार्यक्रम आता या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. सर्व मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांचा तरुण मित्रांच्या वतीनं या ठिकाणी हृदयपूर्वक सत्कार करण्यात येत आहे. या 134व्या जयंतीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी आपली एक भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा हा हृदयपूर्वक सत्कार. अनेक जण सत्कार करण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यामध्ये माझ्याकडं मिळालेली जी काही नावं आहेत त्यामध्ये जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्ती दादा वाघमारे यांचं स्वागत. ॲडव्होकेट स्वप्नील कुमार जमदाडे कोषाध्यक्ष वकील संघ पूर्ण त्यांनी आपल्या तयारीसह प्रबोधन मंचाकडे यायचं आहे. चक्रवर्ती दादा वाघमारे यांचं ॲडव्होकेट स्वप्नील कुमार ज्ञानेश्वर जमदाडे कोषाध्यक्ष वकील संघ पूर्ण या ठिकाणी स्वागत करणार आहेत. आपल्या तयारीनिशी आपण लवकर यायचं आहे. हा औपचारिक स्वागताचा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे. चक्रवर्ती दादा थोडं सेंटरमध्ये या. ॲडव्होकेट स्वप्नील कुमार ज्ञानेश्वर जमदाडे कोषाध्यक्ष वकील संघ पूर्ण. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे असे रेल्वे विभागातील सर्व कर्मचारी आणि त्यांचे प्रमुख असलेले कांचनभैया ठाकूर यांचं स्वागत संदीप एकनाथराव सावळे या ठिकाणी करतील. IT वर्ल्डचे संचालक आहेत ते. कांचनभैयांनाही विनंती की त्यांचाही हा सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. आणि त्यानंतर बाळूअण्णा गायकवाड रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी आहेत. त्यांचं स्वागत शेख शमी मराठवाडा संपर्क प्रमुख प्रतिदिनी वार्ता, दिलीप काळे प्रतिदिनी वार्ता हे सुद्धा या प्रबोधन मंचावर करणार आहेत सर्वप्रथम. त्यानंतर संघरत्न सावंत ट्रेझरर आहेत ते आणि टेक्निशियन म्हणून ते रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत मनोज भुजबळ जिल्हा प्रतिनिधी प्रतिदिनी वार्ताचे करतील अशी त्यांना विनंती. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे माननीय पासवान साहेब ज्यांनी चोख व्यवस्था या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचंही स्वागत
रेल्वे कर्मचारी बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांनी आपला वेळ आणि आपलं सर्व मनुष्यबळ आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संघाचा तुमचं घ्या. रेल्वे कर्मचारी यांना विनंती आहे की रेल्वे सुरक्षा बलाचे माननीय पासवान साहेब हे प्रबोधन मंचावरती येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. कांचनभाई ठाकूर आणि बाळूअण्णा गायकवाड यांना मी विनंती करेल, एक हार घ्या ना मोठा. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्तव्यदक्ष अधिकारी पासवान साहेब यांचं स्वागत बाळूअण्णा गायकवाड रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी आणि कांचनभाई ठाकूर या ठिकाणी प्रबोधन मंचावरती करत आहेत. धन्यवाद सर, आपण आपला वेळ या निमित्ताने या कार्यक्रमासाठी दिलेला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने आजचा हा स्वागत सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण याला विराम देत आहोत. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय गांगुर्डे सर या निमित्ताने आपल्याला 2 शब्द संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणे भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मान्यवर उपगुप्त भंते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण बौद्ध धर्माचं आचरण करत आहात. त्याकरता आपण या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आम्ही ज्या ठिकाणी परभणीला एका बैठकीसाठी आलो होतो आणि भंतेंची या जिल्ह्यामध्ये आम्ही आल्यानंतर भंतेंची भेट आवर्जून घेतोच. आणि भंतेंची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी कार्यक्रम आहेत. भंतेंनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आणि तुमच्याशी सुसंवाद साधण्याची ही संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप हर्ष होतो आहे, आनंद होतो आहे. माझ्याबरोबर रोहित पिसाळ हे आपले गोल्ड मॅन, म्हणजे जगामध्ये ज्या 3 सोन्याच्या खाणीचे मालक आहेत त्यातले 2 नंबरच्या खाणीचे सोन्याच्या खाणीचे मालक रोहित पिसाळ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये पूर्वी गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू होता आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे आणि रोहित पिसाळांनी गळ्यामध्ये 1 किलोचं सोन्याचं बुद्धाची मूर्ती घातलेली आहे. हे परिवर्तन आज आपल्याला राज्यघटनेमुळे पाहायला मिळतं आहे. मी त्यांना अशी विनंती करेल की त्यांनी आपल्याशी सुसंवाद करावा. बोलता भरपूर येईल, मी पुन्हा येईल आपल्याशी सुसंवाद साधायला, पण त्यांनी आपल्याला सुसंवाद साधावा आपल्याबरोबर अशी मी त्यांना विनंती करतो.